वसई तालुक्यात कोरोना आजाराने शिरकाव केला असून कोरोनाने वसईतील एका 43 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे। नायगावच्या खोचिवडे गावात राहणाऱ्या विनीत किनी वय 43 याच अचानक ताप आला। दरम्यान त्याला न्यूमोनिया झाला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला। त्याला वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती खालवल्याने त्यास मुंबईतील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले। रहेजा रुग्णालयात करण्यात आलेल्या चाचणीत त्यास कोरोनाचे निदान झाल्याचे आढळून आले। यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। राज्यात मुंबई, ठाणे व इतर काही परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत महानगरपालिकेची रुग्णालये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, आयुष्यमान आरोग्य केंद्र, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे व वस्त्या इत्यादी ठिकाणी नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 5511 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 96 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे। महानगरपालिकेमार्फत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे। जीवदानी रुग्णालय चंदनसार येथे 25 व फादरवाडी रुग्णालय वसई पूर्व येथे 25 स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे। रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे। आपत्कालीन वेळेला महानगरपालिकेने उभारलेल्या 5 ऑक्सिजन प्रकल्पामधूनही ऑक्सिजनची तातडीची व्यवस्था करण्यात येणार आहे। कोरोना विरोधात महानगरपालिका आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनीही याबाबत स्वतःची काळजी घ्यावी। गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्कचा वापर करावा। साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत। सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे।